नमस्कार मित्रांनो, IPL म्हटलं की थरार रोमहर्षक सामने आणि अनपेक्षित हिरो. दरवर्षी IPL आपल्याला असे खेळाडू देते जे रातोरात स्टार बनतात. पण IPL 2026च्या हंगामात असं काही घडलं ज्याने क्रिकेट जगातील दिग्गजही तोंडात बोट घालून पाहत राहिले आहेत. विचार करा, एक अनुभवी गोलंदाज ज्याचं नाव बहुतेकाने ऐकलंही नव्हतं, तो आपल्या आयुष्यातील पहिली IPL मॅच खेळायला उतरतो. त्याच्या हातात पहिलाच ओव्हर दिला जातो आणि तो काय करतो? पहिल्याच ओव्हरमध्ये चक्क 3 विकेट्स. होय मित्रांनो, तुम्ही अगदी नक्की बरोबर ऐकलं. 1 ओव्हर 3 विकेट्स आणि तेही 0 रनवर. सनराइज हैदराबादच्या या गोलंदाजाचं नाव आहे प्रफुल्ल हिंगे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्यात वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लोहान पेटरीस या तिघांनाही त्याने शून्यावर पेवलिनचा रस्ता दाखवला. IPLच्या 18 वर्षाच्या इतिहासात पहिल्याच ओव्हरमध्ये अशी जी काही खेळ आहे कुणीही केली नव्हती. पण आता प्रश्न पडतो, हा प्रफुल्ल हिंगे आहे तरी कोण? कुठून आलाय? हा नागपूरचा बुमराह आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा राहिला? आजच्या खास व्हिडिओमध्ये आपण प्रफुल्ल हिंगेच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेणार आहोत. नागपूरच्या गल्लीतून ते IPLच्या लखलखत्या मैदानापर्यंतचा त्याचा थक्क करणारा प्रवास, त्याच्या यशाचं गुपित आणि त्या ऐतिहासिक पहिल्या ओव्हरचं सविस्तर विश्लेषण. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही क्रिकेटचे खरे फॅन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून IPLचे असे भन्नाट अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या सुपरस्टारची कहाणी सुरू होते महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातून. प्रफुल्ल प्रकाश हिंगे, जन्म 18 जानेवारी 2002. आज वय अवघं 24 वर्ष आहे. पण या 24 वर्षाच्या पोराने जे करून दाखवले, जे भल्याभल्यांना जमत नाही. प्रफुल्ल हा विदर्भाचा उजव्या हाताचा मीडियम फास्ट गोलंदाज आहे. क्रिकेटची आवड त्याला लहानपणापासूनच होती, पण खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्रिकेटला त्याने वयाच्या 13व्या वर्षी सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे, कोणत्याही सामान्य कुटुंबातून आलेल्या मुलासाठी क्रिकेटमध्ये करिअर करणं सोपं नसतं. प्रफुल्लच्या घरातही परिस्थिती तशीच होती. त्याच्या कुटुंबाने त्याला नेहमीच पाठिंबा दिला, विशेषतः त्याची बहीण जी एक चार्टेड अकाउंटंट, त्याला पण CA आहे. प्रफुल्लने एका मुलाखतीत सांगितलं होतं की माझी बहीण रात्रंदिवस अभ्यास करून CA झाली. तिची ती मेहनत आणि जिद्द पाहून मलाही प्रेरणा मिळाली की आपणही क्रिकेटमध्ये असं काहीतरी मोठं करून दाखवायला हवं. आणि याच प्रेरणेने प्रफुल्लने विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्थानिक सामन्यामध्ये आपली ताकद दाखवायला सुरुवात केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, ज्याला आपण डोमेस्टिक क्रिकेट, विदर्भाकडून खेळताना त्याने 10 फर्स्ट क्लास मॅचेस मध्ये 27 विकेट्स घेतल्या. त्याची सरासरी अवरेज जो आहे 26.7 इतकी होती. त्याची हीच सातत्यपूर्ण कामगिरी IPL टॅलेंट स्काउटच्या नजरेतून सुटली नाही. आता एक मजेदार किस्सा आहे का. IPL 2026चं मिनी ऑप्शन सुरू होतं. प्रफुल्लची बेस प्राइस होती फक्त 30 लाख रुपये. ऑप्शनच्या वेळी प्रफुल्लच्या घरात किंवा हॉटेलमध्ये TV समोर बसला नव्हता, तर तो चक्क एका मंदिरात जाऊन बसला होता. देवासमोर हात जोडून प्रार्थना करत होता आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. सनराइज हैदराबादने त्याला 30 लाख रुपयाच्या मूळ किमतीत आपल्या संघात सामील करून घेतले. ऑप्शन मध्ये निवड झाली तरी प्लेइंग 11 मध्ये लगेच जागा मिळत नसते. सुरुवातीचे काही सामने प्रफुल्लला बेंचवर बसावं लागलं. पण म्हणतात ना, जेव्हा वेळ येते तेव्हा इतिहास रचला जातो. तारीख होती 12 एप्रिल 2026. IPLची 21वी मॅच आणि समोर होता बलाढ्य राजस्थान रॉयल्स संघ. सनराइज हैदराबादच्या कॅप्टनने प्रफुल्लवर विश्वास दाखवला आणि त्याला डेब्यू कॅम्प दिला. पण खरी धक्कादायक गोष्ट तेव्हा घडली जेव्हा इनिंगची पहिलीच ओव्हर टाकण्यासाठी कॅप्टनने चेंडू या डेब्युटंटच्या म्हणजेच प्रफुल्लच्या हातात दिला. आता लक्ष देऊ नये का त्या ओव्हरमध्ये काय झालं. पहिला चेंडू प्रफुल्लने अचूक टप्प्यावर टाकला, डॉट बॉल गेला. दुसरा चेंडू 140+ किलोमीटर एम्पायर स्पीडने घातलेला चेंडू. राजस्थान फॉर्म मध्ये असलेला फलंदाज वैभव सूर्यवंशी काही समजायच्या आतच कॅच आउट, गोल्डन डक. तिसरा चेंडू नवीन फलंदाज ध्रुव जुरेल स्ट्राईकवर 1 रन आला होता. चौथा चेंडू ध्रुव जुरेल पुन्हा स्ट्राईकवर आला. प्रफुल्लने एक प्रतिम स्पीकर टाकला होता, बोल्ड. तसेच तिसराही त्यावरती जो होता तो डॉट झाला. आणि 6वा चेंडू आता स्ट्राईकवर होता, लोहान प्रॉटेरियस. प्रफुल्लच्या वेगाने तोही चुकला आणि विकेट किपरच्या हातात सोपा कॅच देऊन आउट. 1 ओव्हर 1 रन आणि 3 विकेट. स्टेडियम मध्ये सन्नाटा आणि हैदराबादच्या डगआउट मध्ये एकच जल्लोष. IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच एका गोलंदाजाने पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. पॉवर प्ले मध्येच राजस्थान रॉयल्सची अवस्था 3 बाद 1 अशी झाली होती. पण प्रफुल्ल इथेच थांबला नाही.
आपल्या पुढच्या स्पेल्समध्ये त्याने धोकादायक रियान परागलाही बाद केलं आणि राजस्थानचं कंबर मोडलं. संपूर्ण सामन्यात 4 ओव्हरमध्ये टाकले, 34 रन दिले आणि तब्बल 4 विकेट्स काढले. या अफलातून कामगिरीतून त्याला प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला. पॉवर प्ले मध्ये 4 विकेट्स घेणारा तो IPLच्या इतिहासातील केवळ 8वा गोलंदाज ठरला. मित्रांनो, तुम्ही या मॅचेस मध्ये हायलाइट्स पाहिलेत का? मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आता आपण जरा क्रिकेटिंग अँगलने विश्लेषण करूया. प्रफुल्लच्या या यशाचं नेमकं गुपित काय? 1. नैसर्गिक वेग आणि स्विंग. प्रफुल्लची ताकद म्हणजे त्याचा वेग. तो सातत्याने 140 किलो MPHच्या वेगाने तो गोलंदाजी करतो. पण फक्त वेग असून चालत नाही, त्याला स्विंगची जोड हवी असते. प्रफुल्लला भारताचे माजी वेगवान गोलंदाज वरुण अरोन यांनी मार्गदर्शन लाभले आहेत. वरुण अरोन यांच्यासारख्या दिग्गजाकडून मिळालेल्या टिप्समुळे प्रफुल्लच्या गोलंदाजीत जबरदस्त व्हॅरिएशन आणि धार आली आहे. नंबर 2. मानसिक कणखरता, मेंटल स्ट्रेंथ. IPL सारख्या मोठ्या मंचावर 50,000हून अधिक प्रेक्षकांसमोर जगातील सर्वोत्तम फलंदाजी विरुद्ध पहिली ओव्हर टाकताना कोणाचे हात पाय कापतील. पण प्रफुल्लने दाखवलेला संयम आणि मेंटल स्ट्रेंथ अद्भुत होती. ऑक्शन वेळी मंदिरात बसून केलेली ती प्रार्थना आणि कुटुंबाचा पाठिंबा त्याच्या या आत्मविश्वासामागे होता. अचूक टायमिंग आणि रणनीती. राजस्थान रॉयल्सची टॉप ऑर्डर खूप मजबूत मानली जाते, पण प्रफुल्लने त्याच्या कमकुवत दुव्यावर अचूक हल्ला केला. त्याने त्याला सेटल होण्यासाठी संधीच दिली नाही. तुम्हाला त्याची ताकद समजण्यासाठी आपण एक तुलनात्मक तक्ता पाहूया. स्क्रीनवर लक्ष द्या. IPL डेब्यू करणारा सरासरी गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळवण्यासाठी शक्यता केवळ 0.5% असते. तो संपूर्ण मॅचेसमध्ये 1 ते 2 विकेट्स घेतो. इकॉनॉमी 9 पेक्षा जास्त असते आणि स्पीड 135च्या आसपास असतो. प्रफुल्ल हिगे डेब्यू मॅच पहिल्या ओव्हरमध्ये चक्क 3 विकेट्स, मॅचमध्ये एकूण 4 विकेट्स, इकॉनॉमी 8.50 आणि स्पीड या एका मॅचने प्रफुल्ल रातोरात स्टार बनवलं. सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली. रातोरात त्याने इंस्टाग्राम फॉलोअर्स 5 लाखाच्या वर गेले. चाहते त्याला आता प्रेमाने नागपूरचा बुमराह म्हणत आहेत. इंटरनेटवर मीम्स आणि रिॲक्शन्स महापूर आलाय. तर मित्रांनो, प्रफुल्ल हिगेच्या या आगमनाने एक गोष्ट नक्की सिद्ध झाली आहे की भारतात टॅलेंटची कमी नाहीये. भविष्यात प्रफुल्ल सनराइज हैदराबादसाठी एक गेम चेंजर ठरणार हे नक्की. IPLच्या टॉप बॉलर्सच्या लिस्टमध्ये त्याचं नाव आता आदराने घेतलं जाईल. बाकीच्या टीम्स आता प्रफुल्ल विरुद्ध विशेष रणनीती आपण मैदानात उतरतील. संपूर्ण विदर्भ क्रिकेटला आणि महाराष्ट्राला या मराठमोळ्या पोराचा सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, प्रफुल्ल हिंगे सारखे युवा खेळाडूच IPLला खरा रंग देतात. मेहनत, जिद्द आणि टॅलेंटच्या जोरावर एका सामान्य मुलाने रचलेला हा इतिहास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रफुल्ल हिंगे या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये अशीच कामगिरी चालू ठेवेल? प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बनेल का? तुमचे विचार मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येकाची कमेंट्स वाचणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि प्रफुल्लची ही प्रेरणादायी स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या क्रिकेट वेड्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, IPLच्या अशाच इन डेप्थ स्टोरीजसाठी आणि अननोन फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया परवाच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन क्रिकेट स्टोरी सोबत. तोपर्यंत खेळत राहा, पाहत राहा विजन 360. जय हिंद, जय महाराष्ट्र.